अहो, ऐकलं का? नाही नाही, मला काही नाही झालंय, बस थोडासा खोकला येतोय. ते घरामध्ये पीठ नाहीये, 1 किलो आणून द्याल का? चहापत्ती पण नाहीये. अहो, मी काय म्हणत होती, उद्या पोरांना सुट्टी आहे. बरेच दिवस झाले ना आपण कुठेतरी फिरायला नाही गेलो. चला ना, कुठेतरी बाहेर जाऊन येऊ. खरंच? तुम्ही मला पीठ आणून द्या, मी तुम्हाला भाकरी बनवून देते. बबलू, शोन्या, अरे चला बाळांनो, शाळेत जायला उशीर होतय. चला पटकन. अरे बबलू, हे काय, तू अजून केस नाही इंचरले. दे मला कंगवा, दे, मी इंचरून देते. बबलू, तुला माहितीये तुझ्या बाबांनी आणि मीनी काय विचार केला ते? उद्या आपण कुठेतरी फिरायला जाऊ. हो खरंच. ए शोन्या, कुठं जायचं रे, सांग की. बस बस बस, आता तू शाळेत जाऊ नये, संध्याकाळी आल्यावर सांग. हा, चला जा पटकन, जा, शाळेत जायला उशीर होते. जा, संध्याकाळी पटकन या बर का. आता घरातलं थोडस काम आवरून घेते नाही का. अरे, आज तर घराचं भाडं द्यायचंय. कालच मला पगार मिळाले, भाडं देऊन देते की. अहो वहिनी, तुम्ही या की. अहो कसली दगदग, मला माहिती मी आजारी आहे, पण माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या मुलांचं मी नाही करणार तर कोण करेल? तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. आता काय, नवरा गरीब आहे म्हणून सोडून देऊ? अहो 2 मुलं आहेत मला, कुठे जाऊ नवऱ्याला सोडून? माझा नवरा जरी गरीब असला ना, तरी मला सांभाळायला भक्कम आहे बर का तो. आज बोलल्यात वहिनी, परत दुसऱ्यांदा कधी बोलू नका का. कारण श्वासाशिवाय एक क्षण जगता येतं, पण माझ्या नवऱ्याशिवाय जगणं शक्यच नाही. काही चुकलं असेल तर माफ करा बर का वहिनी, पण मला घरामध्ये खूप काम आहे. भेटू नंतर.